नागपंचमीला घरोघरी नागाचं पूजन केलं जातं आणि त्यासाठी जर बघितलं तर गणपती शाळा असतात, त्याच गणपती शाळांमधून अशा पद्धतीचे नागोबा नेले जातात. आणि काही ठिकाणी अशी प्रथा असते की ज्या ठिकाणी गणपती बनवायला दिलेला असतो त्याच ठिकाणी त्याच गणपतीच्या शाळेतून अशा पद्धतीचे नागोबा सुद्धा नेले जातात. नाग जर बघितलं तर आपण मुद्दाम मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ते नागोबा केलेत. हा नागोबा आहे, त्याला अजून रंग करायचा आहे. हा रंग झाल्यानंतर हा नागोबा आहे याची किंमत ठरवली जाते. मात्र जर बघितलं तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी नागोबांच्या किमती आहेत त्या जवळजवळ 20% वाढल्या असं इथलं जे मूर्तिकार आहेत ते सांगतात. माझ्यासोबत इथे काही मूर्तिकार आहेत. मला सांगा या नागोबाची सध्या किंमत काय आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा किमतीमध्ये वाढ झाली आहे का? गेल्या वर्षी आता हे नागोबा 50-60 असे होते. आता ह्या वर्षी 100 रुपये झालेले आहे ह्या नागोबाचे. आणि त्यात अजून आमच्याकडे आहेत 150 रुपयाचे आहेत, 200 रुपयाचे आहेत, 500 रुपयाचे आहेत. मग ते साईजनुसार रेट देतात. आणि गेल्या वर्षीपेक्षा आता कलर पण वाढलेला आहे, त्याच्यामुळे मातीचा रेट पण वाढला आहे. त्याच्यामुळे तुम्ही गणपती बनवता, त्याचबरोबर नागोबा सुद्धा बनवता. नागोबाची विक्री किती होते? किती साधारण नागोबा तुम्ही दरवर्षी विकता? दरवर्षी आम्ही 100 ते 150 नागोबा करतो. म्हणजे गणपती आहेत तेवढे नागोबा करतो आणि त्याच्यावरती 50 एक असे एक्स्ट्रा करतो. मला सांगा नागोबाच्या किमती यावर्षी नेमक्या का वाढल्यात आणि वेगवेगळ्या आकारातले नागोबा म्हणजे जर बघितलं तर जसा गणपती वेगळा बनवला जातो तसे मोठे मोठे नागोबा सुद्धा अलीकडे बनवण्याची प्रथा झालेली आहे. कशा पद्धतीने नागोबाच्या ऑर्डर्स असतात? ते आता सगळ्या लोकांच्यावरती आहे. म्हणजे त्यांना पाहिजे तसे आम्ही छोटे मोठे असे करून देतो. मग तर छोटे असते ते 100 रुपये आणि जर अशी मोठी असली तर 150 रुपये. त्याच्यापेक्षा मोठी 1-1.5 फुटाची आहे ते 500 रुपये अशी. नक्कीच जर बघितलं तर कोकणात नागोबाच्या पूजनाला अशा पद्धतीची मूर्ती आहे ती घरोघरी येऊन त्याचं पूजन केलं जातं आणि त्यासाठी जर बघितलं तर हा नागोबा आता तयार होतोय आणि अशा पद्धतीचे नागोबा आहेत ते जवळजवळ 20% त्याच्या किमती वाढल्यात असं मूर्तिकार सांगताना पाहायला मिळतंय. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.